विचारचंद्रोदय. विचारचंद्रोदय ग्रंथामध्ये सातवी कला आणि सातव्या कलेमध्ये आज प्रश्न आहे 147 नंबरचा. बरोबर. तर प्रश्न आहे स्वयंप्रकाश आत्मा कसा आहे. ठीक आहे. तर विषय हा चालू आहे की आत्म्याचे जी विशेषणं आहेत ती दोन प्रकारचे. काही विधेय विशेषणं आहेत तर काही निषेधरूप विशेषणं आहेत. तर विधेयरूप जे विशेषणं आहेत तर काल सांगितले होते कोण कोण आहेत म्हणून. तर सत, चित, आनंद, ब्रह्म, स्वयंप्रकाश, कूटस्थ, साक्षी, द्रष्टा, उपद्रष्टा, एक इत्यादी हे सर्व विधेय विशेषणं आहेत. त्यापैकी एका एका विशेषणाचा विचार केला जाऊ राहिला की आत्मा अर्थात परमात्मा ब्रह्म सत्स्वरूप आहे म्हणजे नेमकं काय, चित काय आहे, आनंद काय आहे, ब्रह्म काय आहे, हा सर्व विचार काल झाला. आज आत्मा स्वयंप्रकाश कसा आहे असा आता प्रश्न विचारला गेला आहे. तर काल सांगितलं होतं आत्मा सत्स्वरूप आहे, चित स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, ब्रह्म आहे. आता स्वयंप्रकाश. तर स्वयंप्रकाश आत्मा कसा आहे प्रश्न उत्तर दिल्या जात आहे. जो दीप न्यायाने, न्यायाने म्हणजे प्रमाणे, दीपाप्रमाणे, दिव्याप्रमाणे आपल्या प्रकाशाविषयी कोणाचीही अपेक्षा करीत नाही. जसं ज्याप्रमाणे घट किंवा कोणती जड वस्तू असेल, घट पट आदी, तर त्या वस्तूला जाणण्याकरिता आपल्याला दिव्याची गरज आहे. दिवसा असेल तर सूर्यप्रकाशाने ती वस्तू जाणली जाते. रात्र असेल तर लाईटचा उजाड, टॉर्च किंवा दिवा असावा लागतो. तेव्हा कुठे आपल्याला ती वस्तू कळते म्हणजे तिचं ज्ञान होतं. तात्पर्य घटाचं प्रकाशन होण्याकरिता म्हणजे घटाचं ज्ञान होण्याकरिता आपल्याला दिव्याची प्रकाशाची गरज आहे की नाही आहे. परंतु त्या दिव्याचं जेव्हा आपल्याला ज्ञान करून घ्यायचं आहे तेव्हा आता आपल्याला आणखीन दुसरा दिवा पाहिजे का? नाही. दिवा जर आपल्या हातात असेल, कंदील म्हणा, टॉर्च म्हणा, तर त्या कंदिलाचं ज्ञान करून घेण्याकरिता पुन्हा आणखीन दुसरा कंदील, दुसरा दिवा त्याची गरज आहे का? नाही. आता हा लाईट, त्याच्या प्रकाशाने सर्व वस्तूंचं प्रकाशन होऊ राहिलं. पण लाईटाचं प्रकाशन करायचं आहे, लाईटाला जाणायचं आहे, मग त्याच्याकरिता आणखीन दुसरा लाईट असावा लागतो का? नाही. का? तो स्वयंप्रकाश आहे म्हणजे प्रकाश रूप आहे. त्याप्रमाणे घट पट शरीर देह मन इत्यादी या सर्व वस्तू ज्या आत्मचैतन्यामुळे जाणल्या जातात त्या आत्मचैतन्याला जाणण्याकरिता आणखीन दुसऱ्या कोण्या आत्म्याची किंवा दुसऱ्या कोण्या ज्ञानाची गरज नाही. आणि असा जो असतो की ज्याला दुसऱ्याचं प्रकाशन करतो पण स्वतःचं प्रकाशन करण्याकरिता अन्य दुसऱ्या कुणाची अपेक्षा करत नाही, त्यालाच म्हणतात काय? स्वयंप्रकाश. आत्मा कसा आहे? स्वयंप्रकाश आहे. आपण घटपट या वस्तूंना जाणतो. असं कधी म्हणतो का अहो मी तर या घटाला जाणलं, पटाला जाणलं, सर्वांना जाणतो, पण माझंच आता मला ज्ञान करून घ्यायचं आहे. पण माझं मला ज्ञान करून घेण्याकरिता आता मला दुसरा कोणीतरी आत्मा प्रकाशन करणारा आणावा लागेल, असं कधी होतं का? नाही. स्वतःला स्वतःचं ज्ञान असतंच. म्हणून आत्मा हा कसा आहे? स्वयंप्रकाश आहे. पहा, जो दीप न्यायाने म्हणजे दिव्याप्रमाणे आपल्या प्रकाशाविषयी म्हणजे स्वतःच्या प्रकाशाविषयी स्वतःचं ज्ञान करून देण्याकरिता कोणाची अपेक्षा करीत नाही. स्वतः सर्वांचा प्रकाश होतो. प्रकाश होतो ना, तिथं कप लिहायचं, प्रकाशक होतो. स्वतः सर्वांचा प्रकाशक होतो. आमध्ये स्वतः सर्वांचा प्रकाशक होतो तो स्वयंप्रकाश होय. त्याला काय म्हणायचं? स्वयंप्रकाश. असा आत्माच आहे. असा कोण आहे? केवळ आत्माच आहे. तो स्वयंप्रकाश आहे. आत्म्याला सोडून, आत्मा म्हणजेच ब्रह्म, त्याला सोडून स्वयंप्रकाश वस्तू दुसरी जगात कोणतीच नाही आहे. व्यवहारापुरतं भलं तुम्ही म्हणू शकता सूर्य स्वयंप्रकाशित आहे म्हणून, पण तो व्यवहारापुरता झाला. त्यालाही सत्ता देणारा कोण आहे? आत्माच आहे. कळलं? चला, तो स्वयंप्रकाश होय. असा आत्माच आहे म्हणून आत्मा स्वयंप्रकाश आहे. झालं एवढं.
एक गोष्ट एका रीतीने समजावून सांगितलं की आत्मा स्वयंप्रकाश कसा आहे. आता दुसऱ्या रीतीने आणखीन सांगतात, अथवा सदा जो अपरोक्ष व कोणत्याही ज्ञानाचा विषय न होणारा तो स्वयंप्रकाश म्हणावा. ही एक परिभाषा झाली स्वयंप्रकाशत्वाची. काय काय? सदा जो अपरोक्ष, अपरोक्ष शब्दाचा अर्थ होतो प्रत्यक्ष, आहे की नाही. घटाला आपल्याला प्रत्यक्ष करून घ्यावं लागतं. अंतकरणाची वृत्ती नेत्राच्या द्वारे बाहेर जाऊन घटापर्यंत जाते, तेव्हा कुठे काय होतं? घटाचं प्रत्यक्ष होतं. तो सदा प्रत्यक्ष नाहीये. कोण? घट. जेव्हा अंतकरणाची वृत्ती नेत्राद्वारे बाहेर निघून घटापर्यंत जाईल, घटाच्या आकार होईल, त्या वृत्तीला सुद्धा प्रकाशाधिकाची सहाय्यता असेल, तेव्हा कुठे घटाचं काय होतं? अपरोक्ष होतं. अपरोक्ष होतं म्हणजे प्रत्यक्ष होतं. सदा अपरोक्ष नाही आहे. परंतु आपल्या स्वरूपाचं असं कधी होतं का की आज मला ज्ञान नाही व्हा, आज ज्ञान करून घ्यायचं आहे, असं कधी होत नाही. सदैव ज्ञानच आहे आपल्याला, आहे की नाही. वृत्ती सुद्धा जी उत्पन्न होते ना ती ज्ञातैक उत्पन्न होते. का बरं? की सतत तिचा आश्रय चैतन्य तिच्या सोबतच आहे आणि ती वृत्ती स्वच्छ असल्यामुळे चैतन्याचं प्रतिबिंब तिच्यात पडतं, म्हणून ज्ञातैक वृत्ती उत्पन्न होते. अर्थात त्या वृत्तीचा सुद्धा प्रकाशक, कारण वृत्ती सुद्धा जड आहे. वृत्ती का बरं जड आहे? वृत्ती म्हणजे अंतकरणाचा परिणाम विशेष, आणि अंतकरण हेच जर पंचमहाभूताचं कार्य आहे, अर्थात जड आहे. पंचमहाभूत जड आहे. जड पंचमहाभूताचं कार्य अंतकरण पण जड आहे, आणि त्या अंतकरणाचाच परिणाम स्वरूप एक वृत्ती ती सुद्धा जड आहे. ती स्वयंप्रकाशित नाही आहे. तिचा सुद्धा प्रकाशक कोण आहे? चैतन्यच आहे, आत्माच आहे, आणि तो आत्मा म्हणजेच आपलं स्वरूप आहे. कळलं? चला, म्हणून सदा अपरोक्ष, जागृतीत, स्वप्न, सुषुप्ती, सर्व अवस्थेत आत्मा कसा आहे? सर्वांना प्रत्यक्षच आहे. असं कधीच होत नाही की आज मला मी कोण आहे माझ्या लक्षात राहिलं नाही, कोणीतरी यावं आणि मला सांगावं की मी कोण आहे म्हणून. असं कधी घडतं का? होतच नाही. सदा जो अपरोक्ष, नेहमी अपरोक्ष असून पुन्हा कसा? कोणत्याही ज्ञानाचा विषय न होणारा, नाही की नाही. जसं घट हा कोणत्या तरी ज्ञानाचा विषय होतो. अयम घट या ज्ञानाचा विषय बनतो. कोण? घट. अयम पट या ज्ञानाचा विषय बनतो. कोण? पट. तसं आत्मा हा एखाद्या ज्ञानाचा विषय होऊन प्रत्यक्ष होतो, असं आहे का? नाही आहे. कळलं? कोणत्याही ज्ञानाचा विषय न होणारा तो स्वयंप्रकाश म्हणावा. ह्याच ओळीकरिता पंचदशीमध्ये केले वाक्य आठवतं? अवेद्यत्वे सती अपरोक्षत्वात्. अवेद्य आहे म्हणजेच कोणत्याही ज्ञानाचा विषय न होणारा. जी वस्तू ज्ञानाचा विषय होते तिला वेद्य म्हणतात, आणि आत्मा कसा आहे? अवेद्य आहे, कोणत्याही ज्ञानाचा विषय होत नाही. अवेद्यत्वे सती अपरोक्षत्वात्, सदा अपरोक्ष आहे. हीच त्याची स्वयंप्रकाशता आहे. लागला अर्थ? सदा जो अपरोक्ष व कोणत्याही ज्ञानाचा विषय न होणारा तो स्वयंप्रकाश म्हणावा. आत्मा ज्या अर्थी सदा अपरोक्ष रूप आहे. आत्मा कसा आहे? सदा अपरोक्ष. अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष आहे, त्याचं ज्ञान सदैव आहे. आत्मा ज्या अर्थी सदा अपरोक्ष रूप आहे व प्रकाश रूप असल्यामुळे कोणत्याही ज्ञानाचा विषय नाही. तिथं काशरूप झाले बघा, तिथं काय पाहिजे? प्रकाश रूप असल्यामुळे. सापडलं का? आत्मा ज्या अर्थी सदा अपरोक्ष रूप आहे व प्रकाश रूप असल्यामुळे कोणत्याही ज्ञानाचा विषय नाही, म्हणजे प्रकाश्य नाही, वेद्य नाही, म्हणून आत्मा स्वयंप्रकाश आहे. झालं? चला पुढे जाऊया. आता विधेय विशेषणामध्ये स्वयंप्रकाश याच्यानंतर आलेलं आहे विशेषण कूटस्थ. त्याविषयी आता प्रश्न करतात. प्रश्न नंबर 148. कूटस्थ आत्मा कसा आहे? म्हणजे का हो आत्म्याला कूटस्थ असं बोलल्या जातं, कूटस्थ शब्दाने उल्लेख केला जातो आत्म्याचा. का बरं त्याला कूटस्थ म्हणतात? हा प्रश्न आहे. उत्तर देतात. कूट म्हणजे काय बरं? तर कूट म्हणजे लोहाराची आयरन. आयरन माहिती आहे? लोहाराकडे असते बघा. आयरन म्हणजे कसा लोखंडाचा एक गोळा असतो असा चौकोनी, त्याला आयरन म्हणतात. किंवा सोनाराकडे पण असते. आणि तो लोहार काय करतो? त्या आयरनीवर अनेक प्रकारच्या वस्तू बनवतो, घडवतो, आहे की नाही. आणि अनेक काळापासून त्याच्याकडे ते आयरन असते, त्याच्या बापदाद्यापासून.
तिच्यात मात्र काहीच बदल होत नाही, ती जशीच्या तशीच असते. कोण? आयरन. त्या आयरनीला म्हणतात कूट. आणि त्या आयरनीप्रमाणे म्हणजे ती जशीच्या तशीच असते, तिच्यात काही बदल होत नाही. त्याप्रमाणे कूट म्हणजे आयरन, त्या आयरनीप्रमाणे राहणारा आहे. कोण? आत्मा. कूटस्थ त्याच्याप्रमाणे स्थित आहे. त्याच्या ठिकाणी किती वृत्ती येतात, कधी लोभात्मक वृत्ती, कधी कामात्मक वृत्ती, कधी अनुकूलता, कधी प्रतिकूलता, कधी जागृत, कधी स्वप्न, कधी सुषुप्ती, अनेक साऱ्या गोष्टी होतात. परंतु आत्मा जो आहे सर्वांचा प्रकाशन करणारा, जे येईल त्याचं फक्त प्रकाशन करीत राहतो. ही जागृती आहे, ही स्वप्न आहे, ही सुषुप्ती आहे, हा अमुक आहे, तो तमुक आहे. आता मला लोभ उत्पन्न झाला, आता मला काम उत्पन्न झाला, आता मला क्रोध उत्पन्न झाला. या साऱ्या वृत्तींचं आणि बाकीच्या वस्तूंचं फक्त काय करत राहतो? तो प्रकाशन करत राहतो. पण त्याच्यात मात्र काही बदल होत नाही, तो कधी डीम होत नाही. म्हणजे कुटाप्रमाणे स्थित झाला की नाही आत्मा, म्हणून त्याला म्हणतात काय? कूटस्थ. तेच दिले आहे. कूट म्हणजे लोहाराची आयरन. त्याप्रमाणे त्या आयरनीप्रमाणे जो निर्विकार, निर्विकार म्हणजे विकार रहित, जशी ती आयरन कशी आहे? विकार रहित आहे बिचारी, त्याच्यात काहीच बदल होत नाही. त्याला विचारलं लोहाराला, का रे बाबा ही आयरन तुझ्याकडे कधीपासून आहे? तो सांगतो, मी माझ्या आजोबाला हाच प्रश्न विचारला होता, बाबा ही आयरन तुम्ही कधी कुठून आणली? तेव्हा माझ्या आजोबाने सांगितलं की मी माझ्या आजोबाला विचारलं होतं, त्यांनी मला सांगितलं म्हणे काय की कधीपासून आहे मलाच माहीत नाही. आता याचा तुम्हीच अंदाज लावा, ही कधीपासून आमच्याकडे आहे. पण ती जशीच्या तशीच आहे, ती कमी होत नाही, घटत नाही, तिचं वजन कमी होत नाही, ती हालत नाही, कोणाला काही म्हणतही नाही, जशीची तशी आहे. कोण? आयरन. त्याप्रमाणे आयरनीप्रमाणे जो निर्विकार, निर्विकार म्हणजे कसा? अचल, चलरहित, अचल निर्विकार रूपाने स्थित, तो कुटस्थ होय. कोण? आत्मा. ज्याप्रमाणे लोहार किंवा सोनार अनेक घाट घडवितो, त्या आयरनीवर अनेक घाट घडवितो म्हणजे अनेक वस्तू बनवतो, अलंकार बनवतो सोनार आहे की नाही, बारीक बारीक. आणि लोहार मात्र मोठमोठ्या वस्तू बनवतो, कुदळ, पावडं वगैरे वगैरे. अनेक घाट घडवितो, तरीही आयरन जशीच्या तशीच राहते. तद्वत त्याप्रमाणे मन रूप लोहार, इथं लोहार कोणाला म्हटलं आहे? मनाला. तर मन रूप लोहार काय करतो? व्यवहार रूप अनेक भांडी तयार करीतो. अनेक प्रकारचा व्यवहार सतत चालू असतो मनाचा, संकल्प विकल्प आहे की नाही, अनेक त्याच्या अवस्था, काम क्रोधादी, जागृत स्वप्नादी आहे की नाही, अनेक घाट घडवितो. कोण? मनरूप लोहार. तद्वत मनरूप लोहार व्यवहार रूप अनेक भांडी तयार करीतो, तरी आत्मा जसा आहे तसाच राहतो. तो कधी म्हातारा होत नाही. म्हातारा शरीर होतं का आत्मा होतो? आत्मा कधीच म्हातारा होत नाही. म्हणून आत्मा कुटस्थ आहे. आत्मा कसा आहे? कुटस्थ. कुटस्थ म्हटल्याने अचल व अक्रिय अर्थाने सिद्ध होत झाला. लागला अर्थ? काय लिहिलंय बघा मग ती. कुटस्थ म्हटल्याने, आत्मा कुटस्थ आहे असं म्हटल्याने काय सिद्ध झालं? आत्मा कसा आहे? अचल व अक्रिय. अर्थाने सिद्ध झाला म्हणजे काय? अर्थाने शब्द कट करून तिथं टाका अर्थात. अर्थात सिद्ध झाला. ठीक आहे. कुटस्थ म्हटल्याने अचल, अचल म्हणजे चलरहित, व अक्रिय. आत्मा कुटस्थ आहे म्हणजे काय? अचल आहे. आत्मा कुटस्थ आहे म्हणजे काय? अक्रिय आहे. अक्रिय म्हणजे क्रिया रहित आहे. ही गोष्ट अर्थात सिद्ध झाली, वेगळी पुन्हा सांगायची गरज पडली नाही, असा त्याचा अर्थ आहे. झालं हे. जाऊया पुढे. पुढचा प्रश्न, प्रश्न नंबर 149. साक्षी आत्मा कसा आहे? पुढचं विशेषण होतं ना, साक्षी आत्मा आहे म्हणून, तर त्याच्यावर आता विचार करतात. लोकव्यवहारात जो लोकव्यवहारामध्ये साक्षी कुणाला म्हणतात हे अगोदर सांगायचं आहे, आणि त्याप्रमाणे आत्मा कसा आहे मग? साक्षी असं सांगायचं. लोकव्यवहारात जो उदासीन, उदासीन म्हणजे राग द्वेष रहित असतो. बरोबर. पहिला धर्म साक्षीत्वाचा. साक्षी कोण? व्यवहारामध्ये समजा दोघांचं भांडण झालं तर साक्षी कोणाला बनावलं जातं? त्याच्या पार्टीच्या माणसाला की याच्या पार्टीच्या माणसाला? नाही, दोघाचाही नसला पाहिजे. तो ह्या पार्टीचा नाही आहे, त्या पार्टीचा नाही आहे, त्याला दोघांशी घेणं जाणं नाही आहे, फक्त तो सत्य बोलणार आहे, त्याला बनवलं जातं काय? साक्षी. उदासीन म्हणजे राग द्वेष रहित असतो. पुन्हा कसा? समीपवर्ती आहे की नाही. तो दोघांचं भांडण झालं इथं आणि तुमचा मित्र आहे अमेरिकेत,
म्हणजे तो आहे ना आमचा साक्षी, असं जमल का? नाही. साक्षी कसा असला पाहिजे? समीप. म्हणजे त्याने साऱ्या गोष्टी पाहिलेल्या असल्या पाहिजे, तरच त्याला बनवला जातो काय? साक्षी. साक्षीदार आणा म्हणजे काय? की ज्याने हे सर्व बघितलं आहे प्रत्यक्षात तुमचं काय झालंय ते, त्याला तुम्ही घेऊन या, असा अर्थ होतो ना. कोर्टामध्ये सुद्धा साक्षी बोलवतात. उदासीन म्हणजे राग द्वेष रहित असतो, समीपवर्ती असतो. समीपवर्ती म्हणजे अगदी जवळ असतो. आणि पुन्हा कसा? चैतन्य असतो. असं होतं का कधी? दोघांचं भांडण झालं, कोर्टात गेले आणि कोर्टाने सांगितलं काय? साक्षी आणा. आणि एका माणसाने गेला जिथं भांडण झाले होते शेतामध्ये, तिथे दगड खूप पडलेले होते. एक उचलला दगड आणि आणला, ठेवला कोर्टासमोर. आणि हा साक्षी आहे. मान्य करेल का कोर्ट? नाही. साक्षी जड असावा लागतो का चेतन? चेतन कोणी मनुष्य असला पाहिजे, तोही मनुष्यच असला पाहिजे. तुम्ही गाय बैल आणलं तरी जमणार नाही. कळलं की नाही? चेतन असला पाहिजे, तर तो काय म्हणतो? साक्षी. किती धर्म झाले साक्षीचे? नंबर 1 उदासीन, नंबर 2 समीप असला पाहिजे, नंबर 3 चेतन असला पाहिजे. चैतन्य असतो त्याला साक्षी म्हणतात व्यवहारामध्ये, बरोबर? त्याप्रमाणे आता पहा, ज्या अर्थी आत्मा देहाधिकाविषयी उदासीन आहे, आत्मा सुद्धा कसा आहे? देहाधिकाविषयी कसा आहे? तो उदासीन आहे. काही खऱ्या अर्थाने पाहिलं त्याला देहाधिकाशी काहीच घेणं देणं नाही आहे. आम्ही संबंध जोडला, हो हा देह माझा आहे आणि हे घर माझं आहे म्हणून दुःख होत आहे. पण आत्मा सर्व जगाचा अधिष्ठान आहे. त्याला माहीत सुद्धा नाही काय? की माझ्यावर काही कोणी जगत नावाचा पदार्थ अध्यस्त आहे म्हणून उदास आहे बिचारा. दोरीला काही घेणं आहे का? काय परोड भासो माझ्यावर, धामीन भासो, एखादा नाग भासो, आहे की नाही? त्या दोरीला काही घेणं नाही. आणि त्या दोरीला जाऊन विचारलं तुम्ही एकांतात, अगं दोरी ताई, तुझ्यावर अमक्याला अमका साप भासला होता, तुझं काय म्हणणं याच्यावर? ती म्हणेल काय काय म्हणताय तुम्ही? काय भासलं होतं? तिला माहीत सुद्धा नाही की माझ्यावर कुणाला सापाची प्रतीती झाली म्हणून. अर्थात सर्पाविषयी उदासीन आहे कोण? दोरी. तसं इथं सुद्धा अधिष्ठानभूत कोण आहे? मी, साक्षी आत्मा. त्याला देहाशी काही घेणं नाही आहे. देहाधिक पदार्थाविषयी तो काय आहे? उदास. देहाधिकाविषयी उदासीन. पुन्हा कसा आहे? समीपवर्ती आहे. आत्मा देहाहून लांब आहे का? नाही, अत्यंत जवळ आहे. का बरं? अधिष्ठान आहे म्हणून, आहे की नाही? अध्यस्त वस्तूचं जे अधिष्ठान असतं ते अधिष्ठान काही त्या अध्यस्त वस्तून दूर नसतं, अत्यंत जवळ आहे, समीपवर्ती. व चैतन्य म्हणजे जडाचा प्रकाशक आहे कोण? आत्मा, आहे की नाही? जड पदार्थांचं प्रकाशन करतो की नाही? हा घट आहे, हा पट आहे, हा मठ आहे, जडाचा प्रकाशक आहे, अर्थात चेतन आहे. कारण जो प्रकाशन करतो ना तो चेतन असतो. मग आता साक्षीचे जे जे धर्म आहे ते सर्व आत्म्याच्या ठिकाणी लागू पडले की नाही? म्हणून आत्मा कसा आहे? साक्षी आहे. चैतन्य म्हणजे जडाचा प्रकाशक आहे, त्या अर्थी आत्मा साक्षी आहे. झालं एवढं? म्हणजे ही सारे विशेषण कशाकरता सांगू राहिले? की स्वतःच्या ठिकाणी सारे लागू करायचे. की मी कोण आहे? मी देह नाही, मी मन नाही, मी बुद्धी नाही, पंचकोश म्हणजे मी नाही, याहून सरावून अतीत आहे मी. कसा आहे मग? मी साक्षी आहे. साक्षी कसा असतो? सर्वाहून उदासीन असतो, सर्वांचा प्रकाशक असतो, कुटस्थाप्रमाणे असतो, त्याला काही घेणं देणं नसतं. म्हणून शरीराधिक काशी मला काही घेणं देणं नाही आहे. मी तर चैतन्य स्वरूप आत्मा आहे, अधिष्ठान रूप आहे, सर्व चराचरात माझी व्याप्ती आहे. असा अत्यंत सूक्ष्म वृत्तीने आत जाऊन काय करायचं आहे? चिंतन करायचं आहे. तदेव अहम, ते परमात्मा, ते ब्रह्म, तेच काय आहे? मीच आहे. हे शरीराधिक आतापर्यंत मी अनेक सोडले, अनेक धरले. आतापर्यंत किती शरीर आपण सोडले याचा अंदाज आहे का? सारे जर जमा करून ठेवले असते तर कदाचित या पृथ्वीवर जागाच पुरली नसती. इतकी शरीर आपण सोडले आतापर्यंत, आहे की नाही? तसं ही शरीर सुटणार आहे, याच्याशी सुद्धा मला काही घेणं देणं नाही आहे. मी तर सर्वांचा प्रकाशक कुटस्थ स्वरूप आत्मा आहे. असा काय करायचा? निश्चय. कळलं? त्याच्यासाठी ही सर्व विशेषणं सांगितल्या जात आहे. झालं? चला. चैतन्य म्हणजे जडाचा प्रकाशक आहे, त्या अर्थी आत्मा साक्षी आहे. झालं एवढं? पुढे पहा. किंवा दुसऱ्या रीतीने सांगतात आत्मा साक्षी कसा आहे? किंवा अंतकरण रूप उपाधी युक्त चेतन ते साक्षी होय. अंतकरणी उपाधी आहे की नाही? तर अंतकरणाची उपाधीने युक्त जे चेतन त्याला म्हणायचं काय? साक्षी. अंतकरण रूप उपाधी युक्त चेतन ते साक्षी होय. अथवा आणखीन अंतकरण व अंतकरण वृत्तीचे ठाई ठिकाणी
वर्तमान चैतन्य मात्र मतलब केवल चेतन ते साक्षी होय, आहे की नाही. कुल एकंदरीत येन केन प्रकारे त्या आत्मचैतन्याच्या ठिकाणी आपला अहम पोहोचला पाहिजे. याच्यासाठी ग्रंथकाराचा काय असतो, वेगवेगळ्या तऱ्हेने पद्धतीने प्रयत्न असतो. म्हणून सांगतायत वेगवेगळ्या रीतीने. अथवा अंतकरण आणि अंतकरणाची वृत्तीचे ठाई ठिकाणी वर्तमान विद्यमान जो चैतन्य मात्र केवल चैतन्य भाग वृत्तीला बाजूला करायचं, उरलेला भाग कोण, चैतन्य केवल चेतन तो साक्षी होय व तेच आत्मा आहे. म्हणून आत्मा साक्षी आहे. कळलं. तेच म्हणजे तो जो चेतन भाग आहे ना तोच आत्मा आहे आणि तोच काय आहे मग साक्षी आहे. हे सिद्ध झालं. तिथे एक पुढची लिहून ठेवा. ते साक्षी होय एवढं झालं की नाही. त्याच्या पुढं व तेच आत्मा आहे व तेच आत्मा आहे म्हणून आत्मा साक्षी आहे. तेच म्हणजे ते चैतन्य तो साक्षी तोच आत्मा आहे म्हणून आत्मा साक्षी झाला. ठीक. चला पुढे. पुढचा प्रश्न 150. द्रष्टा आत्मा कसा आहे. की नाही सांगितलं होतं ना आत्मा द्रष्टा आहे म्हणून. तर द्रष्टा म्हणजे पाहणारा प्रकाशक कसा आहे तो सांगतात. जो पाहणारा तो द्रष्टा. द्रष्टा म्हणजे काय, जो पाहणारा असतो त्याला काय म्हणतात द्रष्टा. पाहणारा म्हणा, प्रकाशक म्हणा, जाणणारा म्हणा. जो पाहणारा तो द्रष्टा. ज्या अर्थी तो सर्व दृश्याचा जाणणारा आहे. ज्या अर्थी तो आत्मा संपूर्ण दृश्य पदार्थांचा काय आहे जाणणारा आहे, प्रकाशक आहे. ज्या अर्थी तो सर्व दृश्यांचा जाणणारा आहे त्या अर्थी आत्मा द्रष्टा आहे. आत्मा कसा झाला मग द्रष्टा पाहणारा. लागला अर्थ. चला पुढे. प्रश्न नंबर 151. उपद्रष्टा आत्मा कसा आहे. कळलं की नाही. आत्मा उपद्रष्टा पण आहे असं सांगितलं ना. तर त्याचे आता सांगतात कसा आहे तो उपद्रष्टा. उपद्रष्टा म्हणजे जवळ राहून जाणणारा असा त्याचा अर्थ होतो. पण प्रक्रिया सांगतात उदाहरण देऊन की जसे ज्याप्रमाणे एक यज्ञशाळा आहे म्हणे. ठीक आहे ना. यज्ञ आपल्याकडे जास्त प्रचलित नाहीये. उत्तर भारतात तुम्ही गेले प्रत्येक आश्रमामध्ये काय बनवलेली असते यज्ञशाळा. तिथे यज्ञशाळामध्ये कुंड वगैरे ते ऑलरेडी तयारच असतात आणि मधून महिन्यातून 2-3 वेळेस तरी यज्ञ तिथं करतात. ठीक आहे ना. तर जसे यज्ञशाळेत यज्ञाचे काम करणारे 15 ऋत्विज असतात. आहे की नाही. 15 काय असतात ऋत्विज. ऋत्विज म्हणजे यज्ञाचं काम करणारे ते ब्राह्मणाधिक 15 ऋत्विज असतात. व 16वा यजमान म्हणजे जो खर्च वगैरे करतो आहे की नाही. कोणी मनुष्य करून घेणारा यजमान. 17वी यजमानाची पत्नी. यज्ञ कोणालाही नाही करता येत. पती पत्नी लागतात त्याला. एखादा साधा मनुष्य असला तो म्हटला मला यज्ञ करायचा जमत नाही मग त्याला डुप्लिकेट कवेने एखादी सुपारी म्हणून पत्नी घ्यावा लागते बरोबर तर यज्ञ करता येतो. कळलं. चला. यजमान व 17वी यजमानाची पत्नी व 18वा उपद्रष्टा म्हणजे जवळ बसून नुसते जाण पाहणारा असा एक मनुष्य असतो. त्या साऱ्या ऋत्विजामध्ये तो सर्वात विद्वान असतो. त्याचा असं उच्च असतं. तो जवळ असतो तिथं सर्वकडे बघत असतो कोण काय करताय कोण काय करतंय कोणी चूक करताय की काय. मग तो लक्ष ठेवून असतो. कोणाचं चुकलं तरी त्याला सांगतो असं नाही असं आहे. कळलं. त्याला म्हणतात त्याचं नाव आहे उपद्रष्टा. जवळ बसून सर्व पाहणारा. ठीक. तो काही करत नाही स्वतः फक्त पाहण्याचं काम करतो आणि कोणी चुकलं तर तेवढं सांगतो आहे की नाही. बाकी काही करत नाही. 18वा उपद्रष्टा म्हणजे जवळ बसून नुसते पाहणारा. हा काही कार्य करीत नाही आहे की नाही. बसून आहे नुसता बरोबर. दक्षिणा मात्र सर्वापेक्षा जास्त. चला. हा काही कार्य करीत नाही. झालं एवढं. त्याप्रमाणे तसेच स्थूल देह रूप यज्ञशाळेत. आता रूपक सांगतायत ना तर दाष्टान सांगतात की इथं सुद्धा एक यज्ञशाळा आहे. कोणती आपल्याला दिसणारा स्थूल देह आहे ना हीच झाली आहे काय एक प्रकारची यज्ञशाळा. हिच्यामध्ये 15 ऋत्विज आहेत. कोण कोण सांगतायत. तसेच स्थूल देह रूप यज्ञशाळेत 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय व 5 प्राण हे 15 ऋत्विज आहेत. झाले 15 ऋत्विज. हे सर्व कार्य करीत राहतात सतत. कधीच चैन बसत नाही. प्राण तर सतत आपलं कार्य करत आहे. इंद्रिय आपापलं कार्य करत आहेत.
16वा कोण? मनरूप यजमान, तो सर्वांचा मालक आहे, करून घेतो सारा गुण, आहे की नाही, यजमान आहे तो कोण? मन. आणि 17वी बुद्धिरूप यजमानाची पत्नी. बुद्धी काय झाली? यजमानाची पत्नी. किती झाली मग? 15 आणि 2 17. व 18वा कोण? पाहता. व 18वा हे सर्व आपापल्या विषयाचे ग्रहण म्हणजे स्वीकार करणे, ग्रहण रूप भोगमय यज्ञाचे कार्य करीत आहेत. या सर्वांच्या समीपवर्ती जाणणारा आत्मा 18वा उपद्रष्टा आहे. बरोबर? तर हा 18वा कोण झाला मग? उपद्रष्टा. तो कोण आहे? आत्मा. तो काही करत नाही, बसून आहे, फक्त पाहत राहतो. डोळे गेले प्रकाशन रूप पाहण्याकरिता, त्यांना साथ देतो फक्त, है की नाही. श्रोत्रेंद्रिय गेली शब्द जाणण्याकरिता, त्यांना साथ देतो. साऱ्यांना साथ देणार आहे आणि मात्र स्वतः मात्र काही करत नाही. सर्वांचं फक्त प्रकाशन करत राहतो. त्याच्या सत्तेने सर्व काही घडतं, पण तो स्वतः मात्र काही करत नाही. असा जो आहे चैतन्य भाग, त्यालाच म्हणायचं इथं काय? उपद्रष्टा. कळलं? चला. हे सर्व आपापल्या विषयांचे ग्रहण रूप, ग्रहण करणे म्हणजे स्वीकार करणे, तर ग्रहण रूप भोगमय यज्ञाचे कार्य करीत आहेत. ज्ञानेंद्रियादी या सर्वांच्या समीपवर्ती, साऱ्यांच्या जवळ आहे तो कोण? आत्मा. आणि जाणणारा आहे, जाणणारा आत्मा 18वा उपद्रष्टा आहे. कळलं? मग आत्मा कसा झाला? द्रष्टाही आहे, उपद्रष्टाही आहे. ठीक. आणखीन आत्मा, आता पुढचा प्रश्न 152. आत्मा एक कसा आहे? म्हणजे आत्मा एकच आहे असं तुम्ही बोललात की नाही? तर कसा एक आहे ते सांगा आता समजावून. उत्तर, आत्म्याच्या सजातीय म्हणजे जातीवान असा अन्य आत्मा नाही, म्हणून आत्मा एक आहे. बघा आता द्वैत केव्हा येतं? एखादी वस्तू असेल आणि तिच्यासारखीच तिच्या जातीवाली दुसरी वस्तू असेल तर म्हणता येतं. मग काय इथं आहे? द्वैत. समजा घरात तुम्ही घट ठेवला आहे, बाकीचे बिपट वगैरे वस्तू आहे, पण विचारलं कोणीतरी, अरे जरा जाऊन बघ बरं त्या खोलीमध्ये किती घट आहेत म्हणून, आहे की नाही. आता बाकीच्या पट वगैरे भरपूर वस्तू असल्या तरी मनुष्य उत्तर काय देईल? घट एक असेल तर एकच आहे म्हणेल का? असं म्हणेल का? अहो 2 आहे. आला मनुष्य बाहेरचा घेण्याकरिता, म्हणजे मग मला 2 घट आहे म्हणतो, तर म्हणजे बघा हा एक घट आहे आणि हा एक पट आहे. तुला घट किती आहे हे विचारलं ना, आहे की नाही. बाकीच्या वस्तूने थोडी द्वैत होतं. द्वैत होण्याकरिता काय? त्याच्या समान जाती पाहिजे ना, आहे की नाही. जर 2 घट असेल, 3 असेल, तर घटत्व जाती तिघात सारखीच आहे, मग म्हणता येईल 2 घट आहे म्हणून मग द्वैत आलं. कारण एक घट जो आहे त्याच्या समान जातीवाला दुसरा आहे म्हणून द्वैत. पण त्याच्या समान जातीवाला जर नसेल, बाकीच्या दुसऱ्या किती वस्तू असल्या तरी त्या द्वैत निर्माण करू शकत नाही. कळलं? तसं आत्मा आहे. मग आत्म्यासारखा दुसराच कोणी एखादा आत्मा असता तर म्हणता आलं असतं, बघा बाबा आत्मत्व जाती याच्यात पण आहे, आत्मत्व जाती त्याच्यात पण आहे, त्याच्यामुळे किती आत्मे झाले? 2. मग द्वैत आलं असतं. पण असं आहे का? नाही. आत्म्यासारखा त्याच्या जातीवाला तसा दुसरा कोणी नाहीच, एकच आहे आत्मा. म्हणजे कसं काय एक आहे वा? प्रत्यक्षात दिसू राहिलं, मी देवदत्त आहे, तो यज्ञदत्त आहे, अमुक दुसराच कोणीतरी आहे, एवढे सारे जीवजंतू आहे आणि एवढे जेवढे शरीर तेवढे आत्मे, असं कोणी म्हणेल तर नाही. शरीर जरी भिन्न भिन्न असले तरी साऱ्यामध्ये आत्मा मात्र एकच आहे. कळलं की नाही. मग म्हणे का हो एकच आत्मा आहे, तर भेद कसं काय वाटतो? तर तो जो भेद वाटतो तो उपाधीमुळे. त्या माणसाचं शरीर वेगळं आहे, त्याची बुद्धी वेगळी आहे, आपलं शरीर वेगळं आहे, बुद्धी वेगळी आहे, म्हणून भेद वाटतो. उपाधिकृत भेद आहे. पण उपाधी बाजूला केली, शरीर मन बुद्धी हे समजा दोघांचंही काढून टाकलं तर आत्म्यात भेद आहे का? नाही. आता नेहमी उदाहरण दिलं जातं ना, जसं आकाश आहे, तर आकाश एकच आहे का अनेक आहे? एकच आहे. तरी पण हे घटाकाश, हे मठाकाश, हे पटाकाश असं बोललं जातं की नाही? का बरं? उपाधीला घेऊन. उपाधीचा बाद केला तर आकाशात भेद नाही आहे. तसंच आत्म्याचंही आहे. आत्मा सर्वांच्या मध्ये कसा आहे जी? एकच आहे. मग म्हणे का हो एकाचे सुख दुःख दुसऱ्याला काऊन होत नाही जर साऱ्यांचा आत्मा एकच आहे तर उत्तर काय? सुख दुःख हे धर्म जर आत्म्याचे असते तर म्हणता आलं असतं एकाचे सुख दुःख सर्वांना व्हायला पाहिजे. पण ते धर्म आत्म्याचे नाही आहे ना, ते कुणाचे आहे? उपाधीचे आहे, बुद्धीचे आहेत. आणि बुद्धी प्रत्येक शरीराच्या ठिकाणी भिन्न भिन्न आहे, म्हणून एकाचे सुख दुःख दुसऱ्याला होत नाही. आत्मा मात्र सर्वांमध्ये एकच आहे.
दुसरं उदाहरण जर द्यायचं झालं तर पहा, आता इथं हे पुस्तक आहे आणि या पुस्तकामध्ये अक्षर लिहिले आहे बघा, बरोबर आहे की नाही? तर बघा आता वाचताना आपण जसं वाचतो तर आत्मा एक, कसा किंवा आत्म्याच्या सजाती वगैरे असं वाचतो की नाही? तर वर्ण वेगवेगळे आहे की नाही? आ वेगळा आहे, त वेगळा आहे, म वेगळा आहे, स वेगळा आहे, बरोबर आहे की नाही? पण साऱ्यामध्ये अनुस्यूत शाई मात्र एकच आहे की नाही? शाईत भेद आहे का? आ मध्ये जी शाई आहे ना तीच स मध्ये आहे, तीच क मध्ये आहे, शाईत भेद नाही आहे. शाई सर्वांमध्ये एकच आहे. फक्त थोडासा आकार असा आकडा तिकडे वेगळा झाला म्हणून आपल्याला भेद वाटतो. अ वेगळा आहे, स वेगळा आहे. भेद का वाटतो? त्याची उपाधिरूप जी आकृती ती भिन्न आहे, पण त्याचा आत्मा जो अनुस्यूत शाई आहे ती मात्र सर्वात एकच आहे. हे एक उदाहरण. आणखीन उदाहरण द्यायचं ठरलं तर विद्युत आहे, लाईट लावली आपण आहे की नाही? तर लाईट लावला, पुन्हा फ्रीज चालू केलं आहे की नाही? म्हणजे लाईटवर चालणारे उपकरणं, पंखा चालू झाला आहे की नाही? अनेक प्रकारचे उपकरण चालू झाले आहे. लाईटमध्ये सुद्धा एक लाल आहे, पिवळा आहे, काळा आहे की नाही? वेगवेगळे. काळा लाईट नसतो ना, लाल, पिवळा, सफेद असे वेगवेगळे लाईट लावलेले आहे की नाही? मग आता असं वाटतं की नाही हा लाल आहे, हा पिवळा आहे, हा निळा आहे, पुन्हा म्हणजेच आपलं वेगवेगळे भेद आहे. भेद वाटतो की नाही त्यांच्यात? वाटतो ना. आणि विद्युत ती पंखा फिरतो आहे, ती वेगळंच काम चालू आहे, याचा अर्थ हे पंखा वेगळा आहे, लाईट वेगळं आहे, सारं वेगवेगळं वाटतं आहे आणि वेगवेगळं आहे. पण कसं? त्याची उपाधी वेगवेगळी आहे. पण त्या साऱ्यामध्ये जेवढी बी त्या लाईटवर चालणारे उपकरण आहे त्या साऱ्यामध्ये अनुस्यूत मात्र विद्युत रूप तत्व ते कसं आहे? एकच आहे. त्याच्यात कुठल्याही प्रकारचा भेद नाही आहे. इकडून बटन बंद केलं सारे आपाप काय होतात? बंद पडतात की नाही? याचा म्हणजे साऱ्यामध्ये मात्र विद्युत एक आहे. त्याप्रमाणे जेवढे म्हणून शरीर आपल्याला दिसतात ना त्या साऱ्यांमध्ये कोण? आत्मा मात्र एकच आहे. त्याच्या त्या चेतनावर त्याच्या त्या स्फुरणावर हे सर्व जगत चालू आहे. आत्मा मात्र एकच आहे की नाही? जसं बगीचा लावला आहे, वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आहेत, फुलाचे वेगवेगळे झाडं आहेत, फळांचे वेगवेगळे झाडं आहेत. चिंच लावली, आंबा लावला, कौट लावलं, केळी लावली आणि साऱ्यांना पाणी मात्र एकच आहे. मग साऱ्यांचा आत्मा कोण आहे तिथं? पाणी. जरी झाडं वेगवेगळे दिसत असले, त्यांचे फळही वेगवेगळे दिसत असले, त्यांची चवही वेगवेगळी दिसत असली, पण साऱ्यांचा आत्मा, साऱ्यामध्ये अनुस्यूत जे जलतत्व ते मात्र एकच आहे. उदाहरण झालं. त्याप्रमाणे संपूर्ण चराचरामध्ये अनुस्यूत व्यापक एकच एक चैतन्य रूप आत्मा आहे आणि तेच आपलं काय आहे? स्वरूप आहे. मग आपला जो अहम, मीपणा, मैरूप, मीपणा देहाच्या ठिकाणी चिटकलाय की नाही? मी मनुष्य व्यवहारात विचारलं कोणी नाव काय आहे तर तिथं आपलं नाव सांगतो. म्हणजे कोणाचं नाव सांगतो? शरीराचं नाव सांगतो. म्हणजे देहाबरोबर अत्यंत चिटकून बसलाय कोण? मी. मग तो मी त्या देहापासून काढायचा, म्हणजे देह मी नाही असा निश्चय करायचा आणि देहाला चालविणारा, देह ज्याच्या सत्तेमुळे चालतो आहे असा असणारा व्यापक चैतन्य आत्मा जो सर्वत्र एकच एक अनुस्यूत आहे तो मी आहे असा काय करायचा? निश्चय करायचा. आणि असा जर निश्चय झाला तर आता सांगा बघू, आपण आपला द्वेष करतो का? नाही करत ना. मग आपण दुसऱ्याचा द्वेष करू का आता? नाही. का? की ज्याचा द्वेष करायला जाऊ त्याच्यामध्ये सुद्धा आपण कुणाला पाहू राहिलो? स्वतःलाच पाहू राहिलो. कारण आत्मा जो आहे तो मी आहे आणि मीच सर्वांच्या देहामध्ये व्याप्त आहे. तर मी आता कोणाचा द्वेष करू, कोणाचा लोभ करू? काही नाही. बस एक स्वरूप स्थिती होऊन जाते. कळला अर्थ? आणि तीच स्थिती आपल्याला प्राप्त करायची आहे. त्याच्यासाठी आत्म्याचे विशेषण सांगितलं जात आहे. ठीक आहे. तर कसा आहे आत्मा? मग एक आहे. कळला आत्मा? पंक्ती पहा. उत्तर, आत्म्याच्या सजातीय म्हणजे जातीवान, त्याच्यासारखा दुसरा जातीवाला दुसरा कोणी असा अन्य आत्मा नाही. म्हणून आत्मा कसा आहे? एकच आहे. झाला अर्थ? चला, हे झाले आत्म्याचे विधेय विशेषण. बरोबर. आता पुढचा प्रश्न नंबर 153. आत्म्याची निषेध विशेषणे कोणती? ठीक आहे जी. आत्म्याची निषेध रूप विशेषणं सुद्धा सांगितली होती, तर ती कोणती आहेत हो? असा प्रश्न. उत्तर, अनंत, अखंड, असंग, अद्वितीय, अजन्मा, निर्विकार, निराकार, अव्यक्त, अव्यय व अक्षर इत्यादी निषेध विशेषणे आहेत.
ही सर्व आत्म्याची कशी विशेषण आहेत? निषेध. न शब्द घटित ही सर्व विशेषण आहे. न म्हणजे कोण? नचा शिल्लक राहतो. न लोपो नय आहे की नाही? सूत्राने नचा काय होतो? लोप होतो. शिल्लक काय राहतो? म्हणून न शब्द घटित ही सर्व विशेषण आहेत. म्हणून या विशेषणांना काय म्हणायचं? निषेध रूप विशेषण. अनंत. आता एकाएकाचा विचार स्वतः करू राहिले ग्रंथकार, म्हणून पुढे बघूया. पुढचा प्रश्न आहे 154. बरोबर. अनंत आत्मा कसा कसा म्हणजे आत्मा अनंत आहे असं तुम्ही म्हणता, तर कसं काय अनंत आहे आत्मा? त्याचा जरा सांगा जरा विस्तार करून की अनंत आत्मा कसा आहे म्हणून. उत्तर. आत्मा व्यापक आहे म्हणून आत्म्यास देशाच्या योगाने अंत नाही म्हणजे परिच्छेद नाही. बघा आता अनंत म्हणजे काय? अंतरहित. आत्मा कसा आहे? अंतरहित आहे. अंत म्हणजे खंड, परिच्छेद, तुकडा. तो आत्म्याच्या ठिकाणी होऊ शकत नाही असं आहे. म्हणजे कशाने परिच्छेद होतो, अंत होतो? तर 3 गोष्टीने होऊ शकतो. देश, काल, वस्तू. मग देशाने परिच्छेद कोणत्या वस्तूचा होतो? की जी वस्तू एका ठिकाणी असते व एका ठिकाणी नसते तिच्या बाबतीत बोलता येतं. काय? हिचा देशाने परिच्छेद झाला. जसं घट इथं ठेवेल असेल, बाहेर नाही आहे, म्हणून देशाने काय झालं? तिचा परिच्छेद. तसं आत्मा इथं आहे, तिथं नाही, तिथं आहे, इथं नाही, असं कधी घडतं का? नाही. व्यापक वस्तूच्या बाबतीत असं बोलता येत नाही. आत्मा व्यापक आहे, अर्थात देशाने त्याचा परिच्छेद होत नाही, तुकडा पडत नाही, भेद करता येत नाही देशाला घेऊन. कुणाचा? आत्म्याचा. पंक्ती. आत्मा व्यापक आहे म्हणून आत्म्यास देशाच्या योगाने, देशाच्या निमित्ताने अंत नाही म्हणून म्हणजे परिच्छेद नाही. झाला अर्थ? चला पुढे. ज्या अर्थी आत्मा नित्य आहे. आता दुसरं, कालाने देखील आत्म्याचा परिच्छेद होत नाही ही गोष्ट सांगतात. पहा, ज्या अर्थी आत्मा नित्य आहे त्या अर्थी कालयोगाने त्याला अंत नाही म्हणजे परिच्छेद नाही. बघा, जी वस्तू अनित्य असते तिचा कालाने काय होतो? परिच्छेद होतो, समाप्त होते कालाने. समजा उदाहरणार्थ झाड लावलं आहे, त्याला भलं 1000 वर्ष जरी आयुष्य असलं, पण कधी ना कधी मात्र ते वाळणार आहे, संपणार आहे. कालाने त्याचा काय होतो? अंत होतो. का? अनित्य आहे. अनित्य वस्तूचा कालाने अंत होतो. पण जी वस्तू नित्य आहे तिला कालाची मर्यादा आहे का? नाही आहे. शरीर मात्र अनित्य आहे, शरीराला कालाची मर्यादा आहे. काल परिच्छेद आहे कुणाला? शरीराला. काल परिच्छेद नाही कुणाला? आत्म्याला. कळलं? चला, हे शरीर जरी मेलं तरी आत्मा मरत नाही, कधी मरत नाही, कशानेच मरत नाही. कोण? मी आहे की नाही? अजन्म आहे, अमरण आहे, जन्मही नाही, मरणही नाही. जन्म झाला कुणाचा? शरीराचा का आत्म्याचा? शरीराचा. मरण होईल शरीराचं का आत्म्याचं? शरीराचं मरण होईल. आणि मी जो आहे तो आत्मा तो मरतच नाही. मरणाला घाबरावं का घाबरू नये? काय घाबरण्याची गरज आहे? मी जर कधी मरतच नाही तर. कळलं? अंगठी पहा. ज्या अर्थी आत्मा नित्य आहे त्या अर्थी कालयोगाने म्हणजे कालाच्या निमित्ताने त्याला आत्म्याला अंत नाही म्हणजे परिच्छेद नाही. ज्या अर्थी आत्मा अधिष्ठान, हे झालं ना एवढं, म्हणजे काल परिच्छेद रहित हे सांगितलं. कालाने अंत होत नाही. 2 गोष्टी झाल्या. देशाने अंत नाही, कालाने अंत नाही. आता वस्तूने अंत नाही हे सांगतात. ज्या अर्थी आत्मा अधिष्ठान असल्यामुळे सर्वांचे स्वरूप आहे त्या अर्थी त्याचा वस्तूने अंत नाही म्हणजे परिच्छेद नाही. हे खूप महत्वाचं आहे. बघा काय की आत्म्याचा वस्तूने सुद्धा परिच्छेद नाही. जसं आकाशाचा वस्तूने परिच्छेद आहे का? नाही. म्हणजे आकाश अमुक वस्तूत आहे, अमुक वस्तूत नाही असं कधी आहे का? घटातही आहे, पटातही आहे, मठातही ते आहे, सर्व वस्तूत आहे. जर एका वस्तूत असेल, एका वस्तूत नसेल तर म्हणता येईल काय झाला? वस्तूने परिच्छेद. जसं उदाहरण, जल आहे, पाणी घटात भरून ठेवलं आहे की नाही? पटात आहे का जल? नाही आहे. मग जल एका ठिकाणी आहे, एका वस्तूत आहे, एका वस्तूत नाही. याचा अर्थ जलाचा वस्तूने काय झाला? परिच्छेद झाला, अंत झाला, मर्यादा झाली त्याला. तसं आकाशाला आहे का? नाही. त्याप्रमाणे आत्मा अमुक ठिकाणी आहे, अमुक ठिकाणी नाही असं म्हणता येत नाही. म्हणजे वस्तूने त्याचा परिच्छेद नाही आहे.
पण प्रश्न येतो की आत्म्याचा वस्तूने परिचित का नाही, हा प्रश्न आहे. तर उत्तर आहे काय, की समस्त जगत अध्यस्त आहे आणि या सर्वांचा अधिष्ठान आहे कोण, आत्मा. आणि अध्यास्थाचं वास्तविक स्वरूप असतं अधिष्ठान. अध्यस्त पदार्थ, कल्पित पदार्थ जेवढे असतात ना, त्याचा आत्मा कोण असतो, अधिष्ठान. अधिष्ठानामुळेच त्यांना सत्ता असते. कुणाला, अध्यस्त पदार्थांना. जसं सर्प अध्यस्त आहे, अधिष्ठान कोण आहे, रज्जू आहे. मग अध्यस्त जो सर्प, त्या सर्पाचा आत्मा कोण आहे, रज्जू आहे. रज्जूच्या सत्तेमुळेच सर्पाला काय आहे, सत्ता आहे. एकंदरीत काय ठरलं, अध्यस्त पदार्थ जेवढे असतात त्या सर्वांचा आत्मा कोण असतो, अधिष्ठान असतो. मग समस्त जगत माया आणि मायेचं कार्य जर अध्यस्त आहे तर या सर्वांचा आत्मा म्हणजे कोण, अधिष्ठान, चैतन्य, आत्मा. तो आत्मा आहे. मग आता अध्यस्त वस्तूमध्ये अनुस्यूत असतं कोण, अधिष्ठान. सर्प तुम्हाला किती लांब दिसला तरी त्याच्या कोण्यात बसलेली आहे, दडलेली आहे कोण, रज्जू. त्याप्रमाणे अध्यस्त असणारे समस्त जगत त्या सर्व कणाकणात भरलेलं आहे कोण, आत्मा, मी. कळलं की नाही. याचा अर्थ तो जर सर्वच वस्तूंमध्ये आहे तर अमुक वस्तूत आहे आणि अमुक वस्तूत नाही असं बोलता येईल का, नाही. अर्थात आत्म्याचा वस्तूने सुद्धा परिच्छेद होत नाही, अंत होत नाही, हा अर्थ. ज्या अर्थी आत्मा अधिष्ठान असल्यामुळे, सापडलं का, सर्वांचे स्वरूप आहे. बरोबर, सर्वांचे स्वरूप आहे की नाही. स्वरूप आहे म्हणजे काय, त्याच्यावर एक वाक्य लिहूया. कल्पित वस्तूंचे वास्तविक स्वरूप अधिष्ठान असते. वास्तविक स्वरूप अधिष्ठान असते म्हणजे अध्यस्त वस्तूंचा आत्मा अधिष्ठान असतो. म्हणजे अध्यस्त वस्तूंचा आत्मा अधिष्ठान असतो. अधिष्ठानामुळे कल्पित वस्तूंना सत्ता असते. अधिष्ठानामुळे कल्पित वस्तूंना सत्ता असते. ठीक आहे. आणखीन एक वाक्य, अधिष्ठानाहून अतिरिक्त, अधिष्ठानाहून अतिरिक्त कल्पित वस्तूचे स्वरूपच सिद्ध होत नाही. कल्पित वस्तूचे स्वरूपच सिद्ध होत नाही. झाला अर्थ. चला, तेच दिलं इथं. ज्या अर्थी आत्मा अधिष्ठान असल्यामुळे सर्वांचे स्वरूप आहे, त्या अर्थी त्याचा वस्तूने अंत नाही. त्या अर्थी त्याचा आत्म्याचा वस्तूने अंत नाही म्हणजे परिच्छेद नाही. ज्या अर्थी आत्म्याचा देश, काल, वस्तू यांच्या योगाने म्हणजे यांच्या निमित्ताने अंत नाही म्हणजे परिच्छेद नाही, तुकडा पडत नाही आणि मर्यादित ठरत नाही, त्या अर्थी तो अनंत आहे. मग आत्मा कसा ठरला, अनंत. लागला अंतरहित. अनंत म्हणजे काय, अंतरहित. अंतरहित म्हणजे ज्याचा देशाने अंत नाही, ज्याचा कालाने अंत नाही, ज्याचा वस्तूने अंत नाही, त्याला म्हणतात काय, अनंत. चला, पुढचा प्रश्न नंबर 155. अखंड आत्मा कसा आहे. लागलं. चला, उत्तर. जीव ईश्वर भेद, जीवांचा एकमेकाशी भेद, जीव जड भेद, जड ईश्वर भेद व जडांचा एकमेकाशी भेद असे 5 भेद आहेत. मागे उल्लेख होऊन गेला याचा. भेद किती प्रकारचा आहे, 5 प्रकारचा भेद आहे. याहून आत्मा रहित आहे. अर्थात आत्म्याच्या ठिकाणी या 5 भेदापैकी कोणताच भेद नाही. भेदाची कल्पना ही कशी आहे, अज्ञानामुळे आहे. अज्ञान आहे, स्वस्वरूपाचं ज्ञान नाही, म्हणून मनुष्याला वाटतं. जीव जीवात भेद वाटतो,
जीव ईश्वरात भेद वाटतो असा 5ही प्रकारचा भेद वाटत असतो. परंतु आत्मस्वरूपाचं जर ज्ञान झालं आणि आत्माच मी असा निश्चय झाला तर कोणत्याही प्रकारचा काय नाही, भेदच नाही. हा एक झाला. भेद नाही म्हणजेच काय, खंड नाही. खंड शब्दाचा अर्थ होतो भेद. अखंड आहे आत्मा म्हणजे भेदाने रहित आहे, खंडाने रहित आहे असा अर्थ. किंवा दुसऱ्या रीतीने सांगतात, अथवा सजातीय विजातीय व स्वगत भेदरहित आत्मा आहे म्हणून आत्मा अखंड आहे की नाही. खंड म्हणजे काय, भेद 3 प्रकारचा. दुसऱ्या रीतीने सजातीय भेद, विजातीय भेद, स्वगत भेद, आणि 3ही प्रकारचा भेद आत्म्याच्या ठिकाणी नाही म्हणून आत्मा कसा आहे, अखंड आहे. सांगा बघू, आत्म्याच्या ठिकाणी सजातीय भेद का नाही? आत्म्यासारखा समान जातीवाला दुसरा पदार्थच नाही म्हणून आत्म्याच्या ठिकाणी सजातीय भेद नाही. सजातीय भेद कुठं असतो? त्या 2 पदार्थांमध्ये असतो की ज्या दोघांची जाती समान आहे. एका वृक्षाचा दुसऱ्या वृक्षाबरोबर सजातीय भेद आहे, कारण वृक्षत्व जाती दोघांमध्ये सारखीच आहे. एका मनुष्याचा दुसऱ्या मनुष्याबरोबर सजातीय भेद आहे का, दोघांमध्ये मनुष्यत्व जाती समान आहे. कळलं? आणि मनुष्याचा गाढवाबरोबर भेद आहे, पण तो कोणता, विजातीय. का बरं? दोघांची जाती भिन्न भिन्न आहे. याच्या ठिकाणी मनुष्यत्व जाती आहे आणि त्याच्या ठिकाणी गाढवत्व जाती आहे, गर्दभत्व जाती आहे, रासभत्व जाती आहे. कळलं की नाही? भिन्न भिन्न जाती आहे. आणि जर कदाचित कोणी मनुष्याला गाढव म्हटलं तर ते गाढव या कंटाळाला केस करतील, आमचा अपमान करता तुम्ही, की आमची उपमा तुम्ही देऊ राहिली कुणाला, माणसाला. चला, अथवा सजातीय विजातीय, विजातीय भेद. तसं ब्रह्माच्या ठिकाणी सजातीय भेद नाही, ब्रह्माच्या ठिकाणी विजातीय भेद सुद्धा नाही. कारण ब्रह्मासारखं पारमार्थ सत्तावान दुसरा कोणताच वेगळ्या जातीचा सुद्धा कोणता पदार्थ नाही. म्हणजे कसं काय नाही? आकाश, वायू, अग्नी, जल सर्व जगत आहे ना. आत्मा एक झाला जगत झालं. आत्म्याच्या ठिकाणी आत्मत्व जाती, आकाशाच्या ठिकाणी आकाशत्व जाती. मग भिन्न जातीवाले झाले तर म्हणा विजातीय भेद, म्हणता येत नाही. का? ब्रह्म हे पारमार्थिक सत्तावान आहे, आकाश हे कल्पित आहे, अध्यस्त आहे. कल्पित वस्तूला घेऊन भेद सिद्ध होत नसतो. कळलं की नाही? चला, म्हणून विजातीय भेद सुद्धा नाही. तसेच स्वगत भेद नाही आत्म्या ठिकाणी. का? स्वगत भेद कुठं असतो? सावयव पदार्थात असतो, ज्याला अवयव आहेत. जसं वृक्षाचे अनेक अवयव आहेत. उदाहरण, फुलं, फळ, पानं, भेद आहे की नाही? सर्वांचा परस्परात भेद आहे, सावयव आहे. सावयव पदार्थामध्ये स्वगत भेद असतो. आत्म्याला अवयव आहे का? हात, पाय, कान, नाक, डोळे काहीच नाही आहे. म्हणून आत्म्याच्या ठिकाणी स्वगत भेद सुद्धा नाही. ते दिले आहे. स्वगत भेद रहित आत्मा आहे म्हणून आत्मा कसा ठरला? अखंड, खंड रहित, भेद रहित झालं. चला पुढे. आता प्रश्न नंबर 156 काय आहे? असंग आत्मा कसा आहे? ठीक आहे ना. आत्मा असंग कसा आहे, संग रहित कसा आहे, ही गोष्ट आता सांगतात. उत्तर, संग म्हणजे संबंध. संग शब्दाचा अर्थ होतो काय? संबंध. आणि संबंध 3 प्रकारचे आहेत. कोण कोण? सजातीय संबंध, विजातीय संबंध व स्वगत संबंध. बरोबर? त्याला आपण वरच्या भाषेमध्ये भेद म्हटलो. त्या पद्धतीने बोललं जातं. सजातीय भेद, विजातीय भेद आणि स्वगत भेद. तसंच दुसऱ्या रीतीने संबंध घेऊन सजातीय संबंध, विजातीय संबंध आणि स्वगत संबंध. आपल्या जातीशी जो संबंध आहे ना, एका मनुष्याचा दुसऱ्या मनुष्याबरोबर समान जाती असेल, ब्राह्मणत्व, तर त्याला काय म्हणायचं? सजातीय. आपल्या जातीशी जो संबंध, जसा ब्राह्मणाचा अन्य ब्राह्मणाशी संबंध, क्षत्रियाचा दुसऱ्या क्षत्रियाबरोबर संबंध कोणता आहे? सजातीय संबंध आहे. कारण आमच्या जातीवाले आहेत हे असं म्हणतात ना मनुष्य लोक. जसा ब्राह्मणाचा अन्य ब्राह्मणाशी संबंध तो सजातीय संबंध होय. कळलं? सजातीय संबंध कुठं असतो तो पुढे. अन्य जातीशी संबंध उदाहरण दिलंय, जसे ब्राह्मणाचा शूद्राशी संबंध तो विजातीय संबंध होय. आहे की नाही? एक ब्राह्मण आहे, एक शूद्र आहे, दोघांचा संबंध कसा? विजातीय. दोघांची जाती भिन्न भिन्न आहे असा त्याचा अर्थ आहे. पुढं ई, आपापल्या अवयवाशी म्हणजे अंगाशी जो संबंध तो स्वगत संबंध होय. आपापल्या अवयवाबरोबर
हात, पाय, कान, नाक, डोळे सर्व अवयव आहेत की नाही शरीराचे? तर हात म्हणजे पाय आहेत का? नाही. पायाचं काम हाताने करता येत नाही, हाताचं काम पायाने करता येत नाही, डोळ्याचं काम श्रोत्रेंद्रिय करू शकत नाही, श्रोत्राचं काम डोळे करू शकत नाही. का? एक दुसरं कसे आहेत ते? भिन्न भिन्न आहेत, आहे की नाही? आपापल्या अवयवाशी म्हणजे अंगाशी जो संबंध तो सुगत संबंध होय. बरोबर. जसे ब्राह्मणाचा आपल्या स्वतःच्या हस्त म्हणजे हात, पाद म्हणजे पाय, मस्तक आदी अंगाशी संबंध आहे. तो कोणता संबंध? स्वगत संबंध आहे. हे झालं उदाहरणामध्ये. आता सिद्धांत सांगतात. आत्मा, आत्मा म्हणजे चैतन्य एक आहे की नाही? अतः त्याला जाती नाही. अतः शब्द लिहा तिथं. आत्मा अर्थात दिले चैतन्य एक आहे. पुढे लिहा अतः त्याला जाती नाही. एक वस्तूच्या ठिकाणी राहणारा जो धर्म असतो त्याला जाती म्हणत नाही. कारण जातीचं लक्षण करतानाच काय केलं आहे? एकम नित्यम अनेकानुगतम. हा, सामान्य म्हणजेच जाती. अनेकानुगत, अनेकामध्ये अनुगत पाहिजे, म्हणजे अनेकामध्ये समवाय संबंधाने विद्यमान पाहिजे. त्याला म्हटलं जातं काय? जाती. जसं घटत्व जाती आहे, कारण साऱ्या अनेक घटामध्ये एक आहे तो घटत्व धर्म, म्हणून तो जाती आहे. पण एकाच वस्तूच्या ठिकाणी राहणारा जर कोणी धर्म असेल तर त्याला जाती म्हणता येत नाही. म्हणून आत्मत्व ही जाती नाही आहे, असा त्याचा अर्थ. आत्मा एक आहे, आता त्याला जाती नाही. बरोबर. पुढे व जीव, ईश्वर, ब्रह्मा, विष्णू, ब्रह्मा म्हणजे ब्रह्मदेव, विष्णू, शिव, मी, तू इत्यादी भेद उपाधीच्या योगाने झालेले आहेत. उपाधी भिन्न भिन्न आहे म्हणून ते भेद झाले आहेत. वास्तविक पाहिलं तर भेद नाही, वस्तुतः भेद नाही. म्हणजे उपाधी जर बाजूला केली तर भेद सिद्ध होत नाही. जगताचं पालन करणे ही उपाधी लागली म्हणून विष्णू नाव. जगताची उत्पत्ती करणे ही उपाधी लागली तर ब्रह्मदेव. जगताचा संहार करणे ही उपाधी लागली तर शिव, शंकर, महादेव, अशा वेगवेगळ्या उपाधी आहेत. यास्तव ते मिथ्या आहेत. ते मिथ्या म्हणजे कोण? उपाधीने युक्त जितके बी आहेत. मग जीव, ईश्वर, ब्रह्मा, विष्णू, शिव, मी, तू, हे सर्व काय आहे? जी मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे उपाधीला घेऊन मिथ्या आहे, पण उपाधीचा साक्षी अधिष्ठानभूत चैतन्य तो मात्र मिथ्या नाही, ते सत्य आहे. यास्तव ते मिथ्या आहेत. यास्तव आत्म्याचा कोणाशीही सजातीय संबंध नाही. बरोबर. बरं. पुढे आत्मा अद्वैत व सत आहे, द्वैत रहित आहे व सत आहे. याहून भिन्न माया व मायेचे कार्य, माया म्हणजेच अज्ञान, माया व मायेचे कार्य जे स्थूल सूक्ष्म प्रपंच प्रतीत होतो ते असत आहे. म्हणजे आत्मा झाला सत आणि आत्म्याला सोडून बाकीचे सर्व माया मायेचं कार्य हे झालं असत. असत काही वस्तू नाही. आणि खरा विचार केला तर असत जी असते ती काही वस्तुता असतं का? नाही आहे. तुच्छ आहे, ते अलिक आहे, वंद्यापुत्राप्रमाणे असत. तसं जगत माया मायेचं कार्य जगत कसं आहे? असत आहे. त्याला स्वरूपच नाही, सत्ताच नाही. आणि म्हणून त्या जगताला घेऊन सुद्धा आत्म्याबरोबर विजातीय संबंध सिद्ध होऊ शकत नाही. म्हणून आत्म्याचा कोणाशी विजातीय संबंध नाही. लागला अर्थ? तसेच आत्मा निरवयव आहे की नाही? म्हणून निरवयव आहे म्हणून सुगत संबंध नाही. कारण सुगत संबंध कुठे असतो? सावयव पदार्थात असतो. आणि आत्मा कसा आहे? निरवयव आहे. कदाचित कोणी म्हणेल का हो कसं काय आत्मा निरवयव आहे? सत, चित, आनंद हे त्याचे अवयव नाहीत का? एक सत अवयव, एक चित अवयव, एक आनंद अवयव असे माना, म्हणजे स्वगत भेद सिद्ध होईल. तर उत्तर काय? सत, चित, आनंद वगैरे हे त्याचे अवयव नाही आहे, हे त्याचं स्वरूपच आहे. कळलं? आत्मा निरवयव आहे. सच्चिदानंद आत्म्याचे अवयव नाहीत, पण ते एकरूप असल्यामुळे आत्म्याचे स्वरूपच आहे. सतवरून तुम्हाला चित वेगळा करता येत नाही, चितवरून तुम्हाला आनंद वेगळा करता येत नाही. ते कसं आहे? त्याचं ते स्वरूपच आहे. जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याच्याहून वेगळं करता येत नाही. एखादा मनुष्य काळा काळा कुट्ट असेल आणि तुम्ही कितीही प्रयत्न केला तर त्याला गोरं करता येईल का? नाही करता येत. कारण ते त्याचं काय आहे? त्या शरीराचं स्वरूपच आहे, त्याच्यापासून वेगळं करता येत नाही. मग तुम्ही अशी कुंटल भर जरी क्रीम लावली आणि महिनाभर जरी त्या क्रीम मध्ये बुडून ठेवला तरी गोरा होणार नाही. कळलं? चला,
म्हणून प्रयत्न करू नये, विनाकारण पैसे खर्च करू नये. चला, पण ती एकरूप असल्यामुळे आत्म्याचे स्वरूप आहे. म्हणून आत्म्याचा कोणाशी स्वगत संबंध नाही. याप्रमाणे आत्मा सर्व संबंध रहित आहे. म्हणून आत्मा असंग आहे. कोणाचा संबंधच नाही, संगच नाही, तर आत्मा कसा झाला मग? असंग आहे. पुष्कर पलाशवत निर्लेप आहे आत्मा. जसं कमळाचं फूल, त्याची पानं असतात, पत्ती, त्याचं पाणी टाकलं चिटकतं का? नाही चिटकत, अजिबात नाही. त्याप्रमाणे आत्मा कसा आहे? निर्लेप आहे. सूर्य सर्वांचं प्रकाशन करतो, चांगल्या वस्तूचंही करतो, वाईट वस्तूचंही करतो, पण स्वतःच ठिकाणी चांगली धर्मही घेत नाही त्या वस्तूची आणि वाईट धर्मही घेत नाही. फुलांना प्रकाशित केलं तर सूर्य सुगंधित होतो का? नाही. आणि एखाद्या दुर्गंधित वस्तूला प्रकाशित केलं सूर्याने तर सूर्य दुर्गंधी होतो का? नाही. त्याला काही घेणं नाही आहे. त्याचं एकच काम फक्त काय? प्रकाशन करणे. तसा आत्मा आहे की नाही? म्हणून त्याच्याशी काय? कोणताच संग नाही, कुणाचाच संग नाही. म्हणून काय सजातीय विजातीय स्वगत साऱ्या संबंधाहून रहित आहे आत्मा. म्हणून आत्मा कसा आहे? असंग आहे. त्याला बाप नाही, त्याला आई नाही, त्याला बायको नाही, त्याला मुलगा नाही. कोणाला? आत्म्याला. तो कसा आहे विचारा? अखंड एक रस आहे. म्हणून आत्मा कसा झाला? असंग आहे. कोणाचा संबंध त्याला नाही. झाला. चला पुढचा विचार उद्या. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय